हे आमचं घरासमोरचा परिसर आहे. हे संडास बाथरूम आणि हे अंगण आहे आणि घराच्या बाजूला हे लिंबाचं झाड आहे. ते खूप वर्षापूर्वीचं आहे आणि त्याच्या शेजारी 2 आंब्याची झाडे आहेत आणि हे आमचं रोडच्या साईडला घर आहे. आणि मी भांडी धुवून ठेवलेली होती, खाट बाहेर काढलेली होती आणि हे घरासमोरचं अंगण आहे आमच्या एवढं मोठं. आणि हे आमच्या दिरांची दोन्ही पण घर आहेत. ते इथं राहत नाहीत, पुण्याला असतात आणि हे आमचं घर आहे. तर हा आमचा असा वाडा आहे, ते 3 घरांचा वाडा आहे. तर दुपारची का सकाळची वेळ होती, मला वाटते दुपारचीच वेळ असेल ही. आणि इथं मी ना पुदिन्याचं झाड लावलेलं होतं, जे आमच्या दिरांच्या घराच्या समोर लावलेलं होतं. तर तेच मी त्याच्यातलं एक उपटून तिथे लावले. तर मला वाटलं की वाळून जाईल, कारण माती जास्त खोल नाही ना, पण ते आले चांगलं. मला वाटतं ही सकाळची वेळ आहे बघा, सकाळी असं सूर्य मावळला आणि हे असं रोड आहे आमच्या शेजारी. तर शिवाजीनगर पारगाव खंडाळा हे गाव आहे आमचं आणि हे घराच्या शेजारी असा रोड आहे. आणि आमच्या वाड्यात आहे ना असं लग्न होतं, एका मुलाचं ते मंडप घातलेला होता आणि इथं अशी झाडं लावलेली आहेत. ती झाडे ना डाळिंबेचे आहेत आणि बाकीचे आहेत, म्हणजे डाळिंबे, पेरू आहे आणि कोरफडे आमच्या ते दिरांनी लावलेले आहेत. ते लॉकडाऊनमध्ये होते तेव्हा त्यांनी ते झाडं लावलेली आहेत. आम्ही तेव्हा आलोच नाही तेव्हा. तर हे आमच्या सकाळची वेळ आहे ही. खरं तर सकाळी 8 वाजता मला वाटते सकाळची वेळ. आणि हे जास्त ऊन आलं ती दुपारची वेळ आहे. तर आम्ही जेवून खाऊन आमच्या म्हणजे सासूबाई आहेत, आम्ही त्यांना माई बोलतो, ह्या आजी आहेत आमच्या शेजारच्या. तर त्या आपल्या दुपारच्या बसायला येतात, कारण म्हाताऱ्या बायकांना कसं झोप येत नाही दुपारची. त्या गप्पा मारत असतात, जुन्या काळातलं असं काय प्रसंग सांगत असतात. ते म्हणजे असं करमून जातं घरात. असं आमच्या शेजारी कोण नाही आहे, तरी पण मला करमून गेलं तर तिथं. तर तुळस मी दाखवते तुम्हाला, कारण आहे ना ही तुळस लावलेली नाही, अशीच मनानेच उगवून आलेली. तर गावाला एवढ्या तुळस छान येतात ना. तर ही आता ही बघा तुळस, ही सुद्धा लावलेली नाही, मनानंच आली. आणि त्याच्या शेजारी पण एक छोटंसं तुळस आलेली. तरी तुळस आहे ना न लावता सुद्धा एवढ्या छान तुळशी येतात. मला आश्चर्यच वाटलं. आणि इथं मुंबईत तर तुळस सारखीच आणावी लागते, सारखीच. तर ह्या माई बसलेल्या होत्या बाहेर, आम्ही दुपारचं जेवण आणि मी व्हिडिओ काढत होते. मी काढणार नव्हती कारण मला बरोबर काय असं वाटत नव्हतं, कारण कसं आपली आत्ता सासू आले ना, आपण कसं व्हिडिओ काढणार, म्हणून मी व्हिडिओ तर काढलेलाच नाही आहे. हा थोडासाच व्हिडिओ काढला आहे गावचा. ह्या माई आमच्या घरी रोज सकाळ संध्याकाळ जेवायला यायच्या. मग ते आम्ही दुपारचं जेवण बाहेर बसलो होतो आणि मी मुंबईला आली आहे बघा. तर आम्ही रात्री 8:30 वाजता घरी आलो गावावरून मुंबईला. तर आमच्या सासूबाई वारलेल्या 30 नोव्हेंबरला वारलेल्या. तर त्यांचं आता म्हणजे सगळं 10वा कार्य सगळं झाला कार्यक्रम. आणि त्याच्यानंतर ना ते ज्या दिवशी वारल्या, ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, त्या दिवशी अमावस्या आणि शनिवार असल्यामुळे आम्हाला शांती घालण्यासाठी म्हणजे आम्ही थांबलो गावाला. मी गावचं एवढं दाखवलं नाही तुम्हाला, म्हणजे दाखवणार आहे थोडंसंच, जास्त गावचं नाही मी तुम्हाला दाखवलं. आणि मी लई दिवसातून व्हिडिओ काढते, कारण बरोबर वाटलं नव्हतं ना व्हिडिओ काढायला, म्हणून मी काय व्हिडिओ जास्त काढलेलं नाही. गावचा पण नाही, म्हणजे कुठलाच काढलेला नाही मी. आता 18 दिवस झाले मी व्हिडिओच काढला नाही. तर आई पण आत्ताच गेली गावाला, म्हणजे हे गेलेत बसवायला, कारण आईला ना रानातले काम आहेत ते ना. आता तर बघा सर्वजण चहा ठेवला आहे, भांडी घासायचेत आणि लय घाण झाली घरात. तर सगळे घाण काढणार आहे. तर गावावरून राहिलेलं सामान बघा आणलं, हे पोहे आणि बरंच अजून ठिक्यात आहे, काय तुम्हाला दाखवते. ज्वारी, तांदूळ आहे, साखर आहे, थोडं म्हणजे सामान राहिले ते आम्ही घेऊन आलो. आणि हा पण एक मसाला आहे, जे सगळे मसाले आहेत ते गावाला कसं कोण राहत नाही ना, मग खराब होईल म्हणून ते थोडे मसाले राहिले ते घेऊन आलो आहे आम्ही. आणि तुम्हाला बाहेरचं दाखवते.
बस अशीच करूया.